इयत्ता चौथी मायेची पाखर. स्वाध्याय प्रश्न 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. पाहुण्यांनी अगोदर जेवायचे का नाकारले? उत्तर. वसतिगृहातील मुलांनी केलेला तो स्वयंपाक चांगला नसेल असे मनात त्यांना वाटले, म्हणून पाहुण्यांनी अगोदर जेवायचे नाकारले. आ. वसतिगृहातील मुलांच्यावर अण्णांची माया कोणाप्रमाणे होती? उत्तर. वसतिगृहातील मुलांवर अण्णांची माया ही मातेप्रमाणे होती. ई. अण्णा आयुष्यभर कोणाच्या शिक्षणासाठी झटत राहिले? उत्तर. अण्णा आयुष्यभर गोरगरिबांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी झटत राहिले. ई. कर्मवीर भाऊरावांनी कोणत्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या? उत्तर. कर्मवीर भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या. प्रश्न 2. गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा. अ. संस्थेच्या आवारात एक मोठे वडाचे झाड होते. आ. स्वतःची मायेची शाल त्यांच्या अंगावर घातली. ई. त्या मुलांपैकी कितीतरी जणांना आई नव्हती. ई. अण्णा आपण खरेखुरे या मुलांचे आई बाप आहात. प्रश्न 3. कोण कोणाला म्हणाले ते लिहा. अ. आता इथंच मुक्काम करा. अण्णा पाहुण्यांना म्हणाले. आ. जा रे, स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू. अण्णा एका मुलाला म्हणाले. ई. आपणास उदंड आयुष्य मिळो. लेखक अण्णांना म्हणाले. प्रश्न 4. थोडक्यात उत्तरे लिहा. अ. लेखक उपाशी आहेत हे समजल्यावर अण्णांनी काय केले? उत्तर. लेखक उपाशी आहेत हे समजल्यावर अण्णांनी एका मुलाला स्वयंपाकघरात काही शिल्लक आहे का पाहण्याची आज्ञा केली. तेव्हा मुलगा धावत जाऊन स्वयंपाकघरातून पिठले, भाकरी, कांदा, तेल घेऊन आला. आ. मध्यरात्रीनंतर कोणता प्रसंग घडला? उत्तर. मध्यरात्रीनंतर कशाची तरी चाहूल लागल्याचे निमित्त होऊन लेखकाला जाग आली. लेखकाला दिसले की अण्णा उठले आहेत. त्यांनी कंदील हातात घेतला. प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही, त्यांच्या अंगावर पांघरूण आहे की नाही हे पाहू लागले. एक मुलगा थंडीने कुडकुडत होता. अण्णा त्याच्या जवळ गेले. त्यांनी त्याला आपल्या हातांनी उचलले. स्वतःच्या बिछाण्यावर आणून झोपवले. स्वतःची कांबळी त्याच्या अंगावर घातली
त्याला अगदी पोटाशी धरले. त्या उभेत मुलगा झोपी गेला. हा प्रसंग मध्यरात्री घडला. ई सकाळी उठल्यावर लेखकांच्या तोंडून कोणते उद्गार निघाले? उत्तर: अण्णा, आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात. या मुलांचेच नव्हे तर या महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांचे आपण पालक आहात. आपणास उदंड आयुष्य मिळो. हे उद्गार लेखकांच्या तोंडून निघाले. प्रश्न 5. वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा. अ गट: टाळाटाळ करणे, पोटात कावळे ओरडणे, डोळा लागणे. आणि 4. झटत राहणे. ब गटामध्ये झोप लागणे, सतत प्रयत्न करणे, एखादी गोष्ट करायचे टाळणे, खूप भूक लागणे. यांच्या जोड्या लावूया. टाळाटाळ करणे म्हणजे एखादी गोष्ट करायचे टाळणे. पोटात कावळे ओरडणे म्हणजे खूप भूक लागणे. डोळा लागणे म्हणजे झोप लागणे. झटत राहणे म्हणजे सतत प्रयत्न करणे. प्रश्न 6. लेखकाच्या पोटात कावळे ओरडत होते म्हणजे लेखकाला खूप भूक लागली होती. आता खालील वाक्यातील रंगीत शब्दांचा अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या. अ. भरपूर जेवण झाल्यावर नाना अजगरासारखे पडून होते. या ठिकाणी रंगीत शब्द आहे अजगरासारखे पडून. याचा अर्थ पाहूया. भरपूर जेवण केल्यामुळे नानांना झोप आली, त्यामुळे ते झोपले. जेव्हा खूप झोप येते तेव्हा हा वाक्प्रचार वापरतात. या ठिकाणी नानांची झोपण्याची कृती दाखवण्यासाठी अजगरासारखे पडून होते हा वाक्प्रचार या ठिकाणी वापरला आहे. आ. दुपारच्या वेळी हळूच खाऊ घेताना बंड्या अजिबात आवाज होऊ देत नाही, म्हणून त्याला सगळे मांजरीच्या पायाचा म्हणतात. या ठिकाणी मांजरीच्या पायाचा हा रंगीत शब्द आहे. मांजराचे पाय मऊ असतात. उंचावरून उडी मारली तरी त्याच्या पायाचा आवाज होत नाही. मांजर जेव्हा चोरून दूध पिते तेव्हा त्याचा आवाज होत नाही. त्यामुळे एखादी गोष्ट चोरून करताना कोणताही आवाज न करता केली तर मांजरीच्या पायाचा हा वाक्प्रचार वापरतात. प्रश्न 7. लिहा. लेखकाला कर्मवीर भाऊराव पाटलांबद्दल अत्यंत आदर आहे. तसा तुम्हाला आदर वाटणाऱ्या व्यक्तीबद्दल 5 ते 7 ओळीत लिहा. मला आदर वाटणारी व्यक्ती म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. सावरकरांना आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावा असे लहानपणापासून वाटायचे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने देश स्वतंत्र करण्यासाठी क्रांतिकार्याला वाहून घेतले होते. त्यांचे बंधू बाबाराव सावरकर आणि ते लहान असतानाच मित्रमेळा संघटना काढून आपल्या लहान मित्रांना क्रांतिकार्याची शिकवण दिली, देशप्रेमाचे धडे दिले. त्यामुळे स्वातंत्र्य मिळण्यास मदत झाली. त्यांनी देशाला स्वतंत्र करण्यासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. असे हे थोर क्रांतिकारक देशकार्याला वाहून घेण्यास आपणास सदैव प्रेरणा देतात. प्रश्न 8. सुरुवातीला एक वाक्य दिले आहे.
तुमच्या मनाने पुढील वाक्य लिहा. अ मध्ये सुरुवातीला वाक्य दिले, सकाळची वेळ होती. यामध्ये कोवळे ऊन सगळीकडे पसरले होते. जणू निसर्गाने पिवळा सोनेरी गालीचा पांघरला आहे असेच दिसत होते. कळ्यांची फुले उमलली होती. फुलांवर रंगीबेरंगी फुलपाखरे इकडून तिकडे उडत होती. वातावरण खूप आनंदी होते. मी सुद्धा त्या आनंदायी वातावरणात बागेमध्ये मस्त भटकत होतो. आ, बागेत गेल्यावर मला एक अळी दिसली. वाक्य आहे, बागेत गेल्यावर मला एक अळी दिसली. तर अळी पानावर होती. तिने अर्धे पान कुरतडून टाकले होते. कदाचित ती फुलपाखराची अळी असणार, म्हणून मी तिला पानावरून काढून टाकले नाही. थोड्या दिवसाने तिचे फुलपाखरात रूपांतर होईल. अळीचे फुलपाखरू झालेले मला पाहायला खूप आवडेल.